पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदम् अमृतं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्। म्हणाले राजविद्या राजगुह्य. राजविद्या सर्व विद्यांचा किंवा जो राजा आहे. राजगुह्यम जो सर्व विद्यांचा स्वामी आहे. त्यानंतर पवित्रम इदम उत्तमम. म्हणाले हे ज्ञान कसं आहे? पवित्र आहे, उत्तम आहे, प्रत्यक्षावगमम अनुभवाला येणारं आहे. म्हणजे आम्ही जे सांगतो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की जगामध्ये अनेक तत्त्वज्ञानं अनेक प्रकारांनी समोर आली, पण तरीसुद्धा समोर आलेल्या तत्त्वज्ञानांनी अनुभवाची कक्षा कधीच त्यांना स्वीकारता आली नाही किंवा त्या कक्षेमध्ये त्यांना जाता आलं नाही. त्या कक्षेचा स्वीकार होऊ शकला नाही. त्याचं कारण काय? तर म्हणाले त्यांना अनुभवाचं तत्त्वज्ञान अजून उलगडलेलंच नाही, त्यांना प्राप्तच नाही आहे. इथे भगवंत सांगतात जे तत्त्वज्ञान मी तुला सांगतो आहे हे सगळ्या विद्यांचा राजा आहे, सगळ्या विद्यांचा स्वामी आहे. जे पुन्हा राजाच म्हणाले जे पवित्र आहे, अत्यंत उत्तम आहे आणि ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल असं आहे. म्हणून प्रत्यक्षावगमम धर्म्यम. म्हणाले हे ज्ञान जे आहे ते धर्माला अनुसरून आहे. की धर्म मनुष्याला जिवंत ठेवणारा, मनुष्याला शाश्वत ठेवणारा, मनुष्य जात नाही तर हे जग अनादी आहे म्हणतो आपण, हे कर्म अनादी आहे म्हणतो आपण, ही प्रकृती अनादी आहे आपण म्हणतो. आज जो धर्म आहे, आज जो विचार आहे, आज जी भूमिका आहे, ती भूमिका जेव्हा सांगते की आम्ही काय करणार, आम्हाला काय आवडतं. तर आजकालच्या मुलांच्या सगळ्या संकल्पना भिन्न आहे. आजकाल जी मुलं अधिक विचारांनी ॲडव्हान्स आहेत ती म्हणतात आम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप मान्य आहे, की आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो, आम्हाला मुलं बाळं मान्य नाही आहे, आम्हाला ह्या सगळ्या कशाची आवश्यकता आहे असं जीवनामध्ये वाटत नाही. हा धर्म आहे का? हा त्यांना राखणारा आहे का? हा त्यांना पण राखणारा नाही. की निसर्ग हा मनुष्याला, कुणावर आपण प्रेम करतो, अपत्यावर आपण प्रेम करतो, अपत्यवत आपण प्रेम करतो, हे सगळं जे आहे हे त्या त्या व्यक्तीला समृद्ध करणार आहे, त्या त्या व्यक्तीला परिपूर्ण करणार आहे. यांना यातलं काहीच नको आहे. ते म्हणतात वी आर डिंग्स, डबल इन्कम नो किड्स. आम्हाला दोघांनाही पैसे मिळवायचे पण आम्हाला दोघांनाही मुलबाळ नको आहे. आता जग अनादी आहे म्हणण्याला आम्ही काय
5, 25, 50, 100 वर्षामध्ये विराम देणार. पुढची पिढीच जर आम्हाला नको आहे तर हे जगाचं सातत्य टिकेल कसं? म्हणाले जगाचं सातत्य टिकणं, कारण सामान्य धारणा आहे की आम्ही जेव्हा जन्माला आलो आणि हे जग जेव्हा आम्ही पाहतो आहोत तेव्हा आमची पण जबाबदारी आहे की हे जग कुणाला तरी आम्हाला दाखवलं पाहिजे. कारण जे आम्हाला मिळालं ते आम्ही दुसऱ्याला दिलंच पाहिजे. हा मनुष्याचा धर्म आहे. पण म्हणाले इथे तो धर्म मानायला कोणी तयार नाही. असं जर झालं तर ज्याला धर्मीय मार्गाने जायचं नाही त्याला हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. तो कसाही वागेल. म्हणून आपल्याकडे कुणाही ज्ञानी माणसाची कोणी टिंगल करत नाही. कुणी ज्ञानी आहे पण आम्हाला तो मान्य नाही असं नाही. पण आम्ही भगवान रजनीशांवर टीका करतो. का करतो? कारण तुम्ही जे धर्मीय नाही असं तत्वज्ञान सांगता, जे धर्मीय नाही ते तुमच्या शिष्यांना आचरण करू देता. आता ते बिचारे ड्रगच्या गर्तेत असणारे, काहीतरी खायचं आणि त्यांच्या ठिकाणी बसायचं आणि शरीर दमे दमेपर्यंत नाचायचं आणि बेशुद्ध पडल्यासारखं खाली पडायचं. आणि ती जी स्थिती आहे पडण्याची, त्याच स्थितीला ध्यान म्हणायचं. असं जर झालं तर कोण त्याला मान्य करील? कारण का मान्य करत नाही? कुणालाही दुसऱ्याला नावं ठेवण्याची आवश्यकता आहे असं नाही. नावं ठेवण्याकरता कोणी नावं ठेवत नाही. पण जे योग्य आहे ते जर आम्ही चालवलं नाही किंवा जे शहाणे आहेत त्यांनी चालवलं नाही, समाज कसा चालेल? आणि म्हणून त्यांनी सांगितलं अहो विद्या पुष्कळ येतील समोर. काही पण विद्या आमचे भगवान रजनीश सांगतात, काही पण पद्धतीने आचार करायला सांगतात. हा आचार समाजाला टिकवू शकत नाही. हा आचार माणसाला टिकवू शकत नाही. हा आचार मानवजात टिकवू शकत नाही. जो हे टिकवू शकत नाही ते धर्मीय असू शकत नाही. धर्माची साधीच व्याख्या लक्षात ठेवली पाहिजे. धारणात धर्म मिथ्याहू. जो धारण करतो तो धर्म आहे. आता मनुष्याला चहा आवडतो, मनुष्याला कॉफी आवडते, खूप चहा आवडतो. एखादा माणूस म्हणतो की कुणीही कितीही, जशी म्हणाले बाई कुंकू लावायला कोणी आलं तर मला कुंकू लावू नका असं काही म्हणत नाही, तसं म्हणाले कोणी चहा आणला तर आम्ही कधी कुणाला नाही म्हणत नाही. म्हणजे इतकी आमची चहाची आवड आहे. असं जेव्हा चहा बाज सांगतो, तो चहा जर त्याला त्रास देत असेल, त्याची ॲसिडिटी वाढवत असेल, ती कॉफी जर त्याची ॲसिडिटी वाढवत असेल तर ती त्याच्या शरीराला चालत नाही. त्याचं शरीर ते धारण करू शकत नाही. तिखट, खूप तिखट आवडतं पण शरीराला पेललं पाहिजे ना. नाही तर लवंगी मिरच्यांची भाजी करून खाणं हेच तिखट खाण्याचं प्रमाण असलेले लोक आहेत. शेवटी त्या तिखटामध्येच त्यांचा अंत झाला. शरीर टिकूच शकत नाही. आमच्या नांदेडचे लव्हेकर म्हणून होते, त्यांना रोज लवंगी मिरच्यांची भाजी लागायची आणि एवढी एवढी भाजी रोज खायचं. लवंगी मिरच्यांची भाकरी बरोबर, ती ठेचा बिचा नाही, भाजी म्हणजे लवंगी मिरच्यांचीच भाजी. काय शेवटी सगळं झालं, अल्सरपासून सगळं झालं. शरीर संपलं. शरीर कसं धारण करेल? काय खावं, किती खावं, कसं खावं? ह्या इथपासून धर्म आहे. इथपासून धर्म. आम्ही सकाळी लवकर उठावं का उशिरा उठावं? धर्म आहे. आम्ही रात्री जागरण करावं का लवकर झोपावं? धर्म आहे. त्यांनी सांगितलं ही जी विद्या आहे, ही विद्या तुम्हाला जीवनामध्ये अशा प्रकारे जर अनुसरण केलं तर तुम्हाला जीवनात उभी करणारी आहे. म्हणजे आजच्या ह्या इकॉलॉजिकल बॅलन्सच्या जमान्यामध्ये त्याचा विचार करणाऱ्या, गंभीरपणाने त्या विषयाकडे पाहणाऱ्या या शास्त्रज्ञांच्यामध्ये कोणी आमच्याकडे मागे नाही आहे. जगामध्ये लोकांना सर्वदूर काय काय चालतं ह्याची पूर्ण जाणीव आहे. त्यांनी आमच्या आर्यांच्या जीवन पद्धतीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्यांनी सांगितलं की ह्यांची प्रत्येक गोष्ट यांनी जीवनामध्ये जे आचरण म्हणून स्वीकारलेलं आहे ते प्रत्येक आचरण हे इकॉलॉजिकली
एकदम एन्व्हायरमेंटचा विचार करता ते 100% सत्य आहे. असंच जीवन मनुष्य जर जगला तर ह्या पृथ्वीला भार होणाऱ्या गोष्टी निर्माण करणार. आज आम्ही प्लास्टिक धो 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 प्लास्टिक निर्माण करतो. एक अमेरिका जो देश आहे, एवढीशी माणसं, एवढा मोठा खंड, काय प्लास्टिक. एक भोपळी मिरची घ्यायची तर त्या भोपळी मिरची करता तिचं पॅकिंग वेगळं, काही आवश्यकता. ज्या पॅकिंगमध्ये भोपळी मिरची घालायची ते पॅकिंग किमान 3 दिवसापूर्वी केलेलं आहे. त्याच्याशिवाय ते त्या मॉलमध्ये येऊच शकत नाही. कारण हा सगळा डिस्ट्रीब्युशनचा जो व्यापारातला भाग आहे त्याच्याकरता काही काळ तर पाहिजे. म्हणजे एक भाजी 3-3, 4-4, 5-5, 6-6 दिवस आम्ही उशिरा खातो. सगळं पॅक्ड फूड आहे. त्या खरवडलेल्या नारळावरती त्याची एक्सपायरी डेट वर्षाची आहे. आता तो नारळ त्याचा कोणता धर्म टिकवणार आहे आणि काय आम्ही खाणार आहे, त्याचं पोषण मूल्य काय आहे की जे आमच्याकरता राहणार आहे? राहणारच नाही. हे जीवन आहे, हे आम्ही स्वीकारायला आज तयार झालो आहे. दुर्दैव आहे. म्हणजे मला स्वतःला सुद्धा अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये राजकीय धोरणं आपल्याला पटत नाही. एक दूध घ्या आणि त्याची पावडर कर. अरे कशा करता? ठेवा ना आमची गवळी संस्था, त्याला काढू दे ना दूध, देऊ दे ना लोकांना. तुम्ही तुमच्या समाजामध्ये समाजाची लोकसंख्या सांभाळा, तुम्ही त्यांच्याकरता बाकीच्या गोष्टी उभ्या करा. पण जग विनाशाच्या गर्तेत चाललं, तुम्ही पण विनाशाच्या गर्तेत चालला. तुम्हाला तुमची जीवन पद्धती नाही शोधता येत आहे. तुम्ही का जगाचं पुन्हा अनुसरण करण्याचा प्रयत्न करता? असो, आपला तो विषय नाही. परंतु प्रकृतीचा विचार किंवा प्रपंचाचा विचार केला तर ह्या प्रपंचाच्या विचारामध्ये आज जे गांभीर्याने एन्व्हायरमेंटचा विचार करतात त्या प्रत्येकाला विचार करण्याची आवश्यकता आहे. साध्या भोजनापासून आमच्याकडे केळीच्या पानावरचं भोजन आहे, त्याच्या इतकं स्वच्छ ताट दुसरं नाही. झाडाचं काढलेलं केळीचं स्वच्छ धुतलेलं पान, ज्याच्यावरती जेवणापूर्वी कुणी जेवलं नव्हतं आणि जेवणानंतर कुणी त्याच्यावर जेवणार नाही, ती सगळी पानं जी काही असतील जेवण झाल्यानंतरची ती सगळी गाईला घातली जायची. म्हणजे त्याच्यावर गाईचं कचरा नाही. आता काय, आता आम्ही आमच्याकडे प्लास्टिकच्या प्रेस प्लेट्स आणायच्या आणि त्या द्यायच्या, त्याचा हा एवढा ढीग करायचा. सेकंदाला मनुष्य, इथे त्याचा विषय नाही. आपला विषय एकच आहे. त्यांनी सांगितलं की ही विद्या एकदा तुम्ही प्रमाण मानलीत की त्या विद्येचे लाभ विचारात घेताना तुमच्या लक्षात येईल की धर्माला म्हणजे कुणालाही धारण करण्याकरता ही विद्या सर्वोत्तम आहे. सगळ्या जीवांचं, मनाचं, बुद्धीचं, शरीराचं, वातावरणाचं सगळ्याचं धारण करणारी विद्या आहे ही. आणि ही विद्या जगाचं नुकसान करत नाही, जगाचं कल्याण करणारी विद्या आहे. आणि म्हणून ते म्हणतात धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. म्हणाले अगदी सहज करता येण्यासारखी, सहज पार पाडता येण्यासारखी, तिच्यामधून सहज लाभ घेण्यासारखी आणि अव्ययम क्षयरहित आहे. याच्यात नाशाला जागा नाही आहे. ही विद्या कधी नष्ट होत नाही. या विद्येच्या साह्याने मनुष्य जे कार्य करीत राहील ते कार्य कधी नष्ट. आता 750 वर्ष ज्ञानेश्वरी चालली आहे. 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानेश्वरीचा आनंद घेताना माणसाला यत्किंचितही कमी वाटत. त्या ग्रंथातला आनंद, त्या ग्रंथातली प्रमेय, त्या ग्रंथातले दृष्टांत मनुष्याला वेडं करतात. कारण का, हे क्षयरहित आहे. हे जे ज्ञान आहे या ज्ञानाचा ऱ्हास संभवत नाही. हे अमृताला शिळेपण कधी येतं का? अमृत नेहमीच ताजं आहे, ते कधी शिळं झालं आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की अशा प्रकारे ही जी विद्या आहे, आता मी तुम्हाला जी विद्या सांगणार आहे, या विद्येला नष्ट होण्याचा धोका नाही, हिला शिळेपण संभवत नाही, ही कुणाचा नाश करत नाही, अशी धर्म्य विद्या, सहज प्राप्त होणारी विद्या, क्षयरहित विद्या, पवित्र विद्या, उत्तम विद्या आणि प्रत्यक्ष अनुभव देणारी विद्या. ती विद्या प्रत्यक्ष अनुभव देते. जे जाणणे या आघवे यांच्या गावी
गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्यांचा गोसावी, पवित्रा राजा. तेच पुन्हा सांगितलंय की जे जाणे यांचा आघवे यांचा गावी, जे ज्ञानी आहेत त्या सगळ्यांच्या या आघवे यांचा गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, म्हणजे सगळे जे ज्ञान आहे ते ज्या गावामध्ये राहतात त्या गावामध्ये या ज्ञानाला आचार्य पदवी दिलेली आहे, त्यांच्यातला तो श्रेष्ठ आहे. जे सकळ गुह्यांचा गोसावी, पवित्रा राहो. म्हणाले सगळ्या गुह्यांचा, सगळ्या प्रमेयांचा, सगळ्या गूढ तत्वांचा जो गोसावी स्वामी आहे. आमच्या अनेक विद्या आहेत, आपल्याला माहिती आहे की पूर्वीपासून आत्तापर्यंत सुद्धा आपल्याकडे फिल्म बनते फोटोग्राफीची, पण त्या फिल्मचं जे सोल्युशन आहे, त्या सोल्युशनचं जे प्रपोर्शन आहे किंवा त्याच्या मागचा असणारा जो काही प्रमाणाचा भाग आहे तो आपल्याला अज्ञात आहे. तो काय कोणी देत नाही. ती कोणतीच कंपनी त्या फिल्मच्या मागे असणारं जे रहस्य आहे, ती तयार करण्याच्या मागचं सोल्युशन तयार करण्यात, ते रहस्य देत नाही. गुह्य आहे. असं इतकं सगळं लांबचं जाऊ द्या, कोका कोलाचं कोणी दिलंय रहस्य? कोका कोलाचं रहस्य सुद्धा नाही आहे दिले, की काय पाहिजे आहे त्याचा तो इसेन्स येईल, त्याच्यातून तुमच्याकडे काय बॉटलिंग होईल ते होईल, पण त्याचं रहस्य कोण देतं? अशा अनेक विद्या आहेत व्यवहारामधल्या. आता आपल्याकडे आपण पोखरणचा स्फोट केला, अमेरिकेला कळलं नाही, फार दुःख झालं, कारण या लोकांनी एवढं काम केलं आणि शेवटी स्फोट केला, इथपर्यंत हा देश प्रगती करतो म्हणजे काय? अशा प्रत्येक विद्येमध्ये त्याचं गुह्य आहे, त्या प्रत्येक विद्येमध्ये त्याचं रहस्य आहे, त्याचं मर्म आहे, त्याची गुप्तता आहे. पण तरीसुद्धा ते म्हणतात की ही जी गुरुत्वाची आचार्य पदवी, परंतु ही सगळी रहस्य आहेत ही फार सामान्य पातळीवर राहतात. त्याच्याविषयीचं जे आकर्षण आहे लोकांना, ते आकर्षणसुद्धा म्हणाले ह्या ज्ञानाने जर का ते परिपूर्ण झाले तर त्यांना इतर विद्यांचं आकर्षणही राहणार नाही, इतकं ह्या विद्येचं आकर्षण आहे. म्हणून ही गुरुत्वाला प्राप्त आहे ही अध्यात्मविद्या जी आहे या म्हणून आपण म्हणतो की ह्या जगाला अध्यात्माचं दान देताना भारत हा गुरुपदावरचा देश आहे. विवेकानंदांनी पहिल्यांदा म्हटलं की सबंध जगाला हे अध्यात्म देणारा, गुरुपदावरती राहण्याचा ज्याला मान आहे असा हा भारत देश आहे. ही विद्याच अशी आहे की जे सकळ गुह्यांचा गोसावी, गोसावी म्हणजे स्वामी, पवित्रा राहो, जो पवित्र वस्तूंच्या मध्ये पवित्र अशी त्या पवित्रांचा राजा असलेली विद्या आहे. राहो. आणि धर्माचे निजधाम, देवीची उत्तमाचे उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांतरीचे. आणि कशी आहे? धर्माचे निजधाम म्हणाले धर्माचं स्वतः राहण्याचं ठिकाण आहे. धर्म कुठे राहतो? या विद्येत राहतो. आणि म्हणून आपल्याकडे साध्या साध्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण ईश्वराला स्मरून कोणती गोष्ट करतो, भगवंताला समर्पण करून कोणती गोष्ट करतो, चांगला मुहूर्त बघून कोणती गोष्ट करतो, देवाची पूजा करून आपण एखाद्या चांगल्या घरातल्या घटनांना सुरुवात करतो, या प्रत्येकाच्या मागे काय? धर्म. धर्म म्हणजे हे सगळं टिकावं, हे चांगलं राहावं, हे दीर्घकालपर्यंत सुखकारक व्हावं, याकरता स्मरण आहे. कशाला देवतांचं स्मरण आहे? तेवढ्या करताच आहे, म्हणून स्मरण केलं जातं. आणि त्याच्या मागे जी भावना आहे ती शाश्वताची भावना आहे, ती पावित्र्याची भावना आहे, ती योग्य फलाची भावना आहे. अशा प्रकारे ते प्राप्त व्हावं ही त्याच्या मागची धारणा आहे. आणि म्हणून ते म्हणतात ते धर्मी आहे. कोणत्याही स्थितीमध्ये ही जी विद्या आहे ही विद्या धर्माला स्वतःचं स्थान आहे असं वाटणारी. आणि म्हणून आपला जो आचार धर्म आहे भारतीयांचा, त्या आचार धर्मामध्ये आचाराला प्राधान्य कुठे आणि अध्यात्माला प्राधान्य कुठे हे आपल्याला सुद्धा कळत नाही. की आपल्या घरामध्ये सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जी भोजन बनवते त्या गृहिणींनी भोजन करावं, याच्यामध्ये ती काहीतरी घरात कमतरता आहे, तिचं पोट चुली तर ती अगदीच घरामध्ये भरडून निघाली, ती दासी झाली,
ती फक्त रांधावाडा उष्टी काढाच करते. अरे कुणी सांगितलं? हे सगळं आमच्यावरती आरोपित केलंय, इम्प्लांट केलंय. हे सगळं आम्हाला आमच्या चांगल्या चांगल्या गोष्टींना विकृत करून टाक. वास्तविक पाहता एवढ्या सगळ्यांचं भोजन करताना आणि त्यांची तृप्ती पाहताना तिची जी मानसिकता आहे, ती मानसिकता ज्या स्तरावर जाऊन पोचते, त्यानंतर ती जेवायला जेव्हा बसते तेव्हा त्यातलं काही उरलंय का नाही उरलंय हे ती पाहत नाही. जे आहे त्याच्यात तिचं भोजन होतं, तिचं पोट भरतं. का पोट भरतं? अर्ध्या भाकरीत पण पोट भरतं, घासभर भातात पण पोट भरतं. का भरतं? त्याचं कारण एकच आहे, आणि ते तिला मानवतं. कारण ती जी पुष्टी आहे ती पुष्टी तुष्टीमध्ये आहे. तिला तुष्टी आहे आणि म्हणून त्या अन्नाची पुष्टी आहे. आता हे काय आहे? हे अध्यात्म आहे की दुसऱ्या सगळ्यांना हा त्याग आहे, हा अधियज्ञ आहे. कुठे अधियज्ञाची व्याख्या गेली? साधी व्याख्या आहे, आमच्या साध्या जीवनात आणून ठेवली की त्यांनी सगळ्यांना खाऊ पिऊ घालून तृप्त केलं. आपल्याकडे ती गोष्टीसुद्धा या चातुर्मासाच्या गोष्टींमध्ये ती खुलभर दुधाची गोष्ट, की तेवढं दिलं बस झालं. सगळ्यांना तृप्त जी करू शकते तिच्या हातामध्ये सामर्थ्य आहे. ती अधिक शक्तीचा तिच्या ठिकाणी स्रोत तिला सातत्याने उपलब्ध आहे. आणि म्हणून इथे ज्या लहान लहान गोष्टी आहेत आपल्या आचार जीवन. आता काय झालं, छे आता बायकांना त्रास नको, आणि त्यामुळे ते मागून जेवणाऱ्याला मग काही उरत नाही. मग घरात कलिंगड आणलं, कापलं की घरात किती माणसं? 8. त्या कलिंगडाचे 8 भाग केले. ते तुझा एक भाग, माझा एक भाग, तुझा एक भाग. ही जी विभाजनाची पद्धत आली ना घरामध्ये, तेव्हाच तू मी सुरू झालं की हा माझा भाग, हा माझा भाग. नाही तर झाला नसता. त्यामध्ये मी नाही, मला नाही झालं तरी चालेल, त्यांनी खाऊ दे, त्याला नाही, त्याच्या आवडीचं आहे ना त्याला खाऊ, मग पुन्हा आणलं जास्त असेल तर मी खाईन. ही भावना, हा संस्कार आता पुढच्या पिढीत रुजत नाही. का रुजत नाही? कारण ही विद्या आम्ही डावलली, आणि त्या विद्येवरती आधारित असणारा जो धर्मीय विचार आहे तो पण आम्ही डावलला. आणि आम्ही कोणता विचार स्वीकारला? मी, माझं, माझी स्पेस, माझं स्वातंत्र्य, माझा स्वार्थ. त्याच्यावर इथे ते म्हणतात जीवन असं उभं राहत नाही. त्यांनी सांगितलं की हे धर्माचं स्थान आहे. देवीची उत्तमाचे उत्तम, लहान लहान गोष्ट त्याच्यामध्ये उत्तमात उत्तम आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टी करता जर भूमिका पाहिली आणि ज्या भूमिकेवरती, ज्या अधिष्ठानावरती आमचा व्यवहार तोलला आहे, तो जर आम्ही मुळात जाऊन तपासला आणि पाहिला तर आमच्या लक्षात येतं की इतकं उत्तम. अगदी आम्हाला सगळं मान्य, एकत्र कुटुंब पद्धती, पुष्कळ धोके, विवाह, अहो काय तो लग्न, काय त्याला काही अर्थ आहे का? माणसं अशी वागतात तशी वागतात, ते सगळं. आताच्या मुली, अगदी परवाच म्हणजे माझी सून ती म्हणाली, अहो माझ्या मैत्रिणीला ना खूप त्रास आहे, तिच्या घरामध्ये सगळेजण इतका तिला त्रास देतात. मी म्हटलं मग काय, म्हणजे काय झालं, काय प्रॉब्लेम्स काय उभे राहिले, काय नाही, त्याच्यातनं कशी सुटका? म्हणजे काय सुटका, म्हणजे ती आता स्वतःचं प्रपंच आहे त्या मुलीचा, चांगली तिची 10 वर्षाची मुलगी आहे. ती म्हणते काय सुटका, कशा करता त्या घरात राहायचं? प्रत्येकाला आपलं एकच आयुष्य आहे, ते आयुष्य आनंदाने घालवण्याचा त्याला अधिकार आहे. तिने कशाला त्या लोकांचं ऐकत बसायचं, सोडून द्यायचं. मी म्हटलं मग तिच्या आनंदाची कल्पना काय? ती म्हणाली तिने दुसरं लग्न करावं. म्हटलं मग दुसऱ्या लग्नामध्ये हेच झालं की मग पुन्हा तिचं आयुष्य एकच आहे, तिला आनंद मिळाला पाहिजे, मग आता तिसरं लग्न करायचं. म्हटलं आयुष्यामध्ये ट्रायल अँड एरर किती, कसं जीवन पुढे जाणार? हे जे विचार आहेत ना, हे कुठून येतात? कारण त्याचा पाया गेला. आमच्या देशामध्ये बोलणारे आमच्यासारखे नुसतेच बोलघेवडे राहिले, आचरण शिल्लक राहिलं. आणि त्यामुळे बोलायच्या गोष्टी फार मोठ्या. आज सुद्धा अमेरिकन्स आमच्यावरती दावा करतात. ते म्हणतात, अहो तुम्ही हिंदू धर्माच्या विषयी फार गोष्टी बोलता हो, पण त्याचं आचरण तुमच्याकडे कुठे दिसत नाही. खरं आहे, आमच्या आचरणात धर्म नाही, आमच्या बोलण्यातच धर्म शिल्लक राहिला. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं हे धर्माचं स्थान आहे, निजधाम आहे. देवीची उत्तमाचे उत्तम, प्रत्येक गोष्टीची जर भूमिका पाहत गेलो आपण. आजच दुपारी मी आमच्या त्या राघवेंद्र स्वामींच्या मठामध्ये गेलेली होते. तिथे ते एक कानडी, मला काही फार समजत नाही, पण ते कानडी भाषेमध्ये
राघवेंद्र स्वामींचं चरित्र सांगत होते. ते चरित्र काही मला ते बोलत होते, मला नावं माहिती आहेत वगैरे म्हणून ते तेवढंच कळत होतं, किंवा काही उपनिषदाची वचनं ते म्हणत होते म्हणून मला ती वचनं कळली. पण मी म्हटलं हा मनुष्य सोळं नेसून, वरती ते सोळ्याचंच जे शाल आणि उपरणं घेतलेलं नव्हतं त्यांनी सरळ वरती सोळ्याचंच वरती उत्तरीय घेतलं होतं, आणि ते जे काही सांगत होते म्हटलं यातला एक अक्षर मला कळत नाही आहे, पण त्या मनुष्याचं ऐकावं असं वाटतंय, कारण त्या माणसाचा चेहरा इतका सात्विक आहे, आणि त्या सात्विक चेहऱ्याने त्याला जे हसू येतंय, ते जे प्रेम वाटतंय त्यांना ते चरित्र सगळं सांगताना, आणि ते जे त्याच्याशी एकरूप होत आहेत ते बघण्याचाच मला आनंद आहे. ही अशी माणसं आता बघायची कुठे? ही अशी इतकं निष्पाप हसू ज्याच्या चेहऱ्यावर असू शकतं, अशी माणसं आता या अशा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये बघायला मिळणं अवघड आहे, हे टिकणं अवघड आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की ज्या उत्तम उत्तम गोष्टी आहेत त्या आम्ही टाकू नयेत, टाळू नयेत. आमचा जो व्यवहार आहे तो ज्याच्यावर उभा आहे त्याचा पाया फक्त अध्यात्म आहे, आणि अध्यात्म इतकं निरस नाही हो, जितकं परकीयांनी आम्हाला बदनाम केलंय इतकं निरस तर कुठेच नाही. हे अध्यात्म मुळातच निरस नाही, तो परमात्माच रसो वै सहा आहे, तोच केवळ रसरूप आहे. तर परमार्थ रसहीन कसा असेल? तो नाहीच. आणि म्हणून ते सांगतात ही विद्या उत्तमातली उत्तम आहे, पै जया येत नाही काम जन्मांतरीचे. उत्तमातली उत्तम असून सुद्धा काय होतं म्हणाले, या ठिकाणी पुन्हा पुढच्या जन्माचं या ठिकाणी काही शिल्लक, पुन्हा पुन्हा जन्माला यावं, या विद्येचा जर अवलंब केला तर पुन्हा जन्माला येण्याचं हे जे गतागत आहे ते काही शिल्लक राहत नाही. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे. फार सुंदर शब्द वापरलाय, मोटके, नेमकं. माऊलींनी पुढे जसं म्हटलंय 12व्या अध्यायात, मोटके निमेष तरी देत जाई. अगदी नेमकं तेवढंच दे. तसं मोटकं म्हणजे अगदी बेताचं. गुरुच्या मुखातून शब्द फार येत नाहीत. गुरु एकच गोष्ट सांगतात, एकच शब्द सांगतात, एकच आज्ञा करतात. साईबाबांनी तेच केले, श्रद्धा आणि सबुरी, बस. 2 शब्दांच्या शिवाय साईबाबा काही बोलत नाही. 2च शब्द अवलंबा जीवनामध्ये. सगळं जीवन मनुष्याचं श्रद्धेनी आणि सबुरीनी तरुण जाईल. ते म्हणतात तुम्ही माझ्याकडे आलात ना, माझा उपदेश ऐकलायत ना, आता बघा मी तुम्हाला कसा सांभाळतो. साईबाबांच्या समोर आमचे म्हणजे आप्पांचे गुरु म्हणजे आमचे अजय गुरु म्हणून दासगणू महाराज, ते त्यांच्या सहवासात होते. त्यांनाच आज्ञा केली होती साईबाबांनी की गणू आता तू इथं राहू नको, जा आणि सगळ्या संतांना जेवू घाल. ते म्हणले संतांना जेवू घाल म्हणजे मी काय करू? ते म्हणाले कळेल तुला, चांदोरकर सांगील. आता जे साईबाबांची पथी असतात त्यांना माहिती असतील ह्या सगळ्या लोकांचे उल्लेख, तर तो चांदोरकर सांगील. म्हणाले ठीक आहे. त्यांनी साईबाबांनी चांदोरकरांना सांगितलं की ह्याला संतांची चरित्र लिहायला सांग. आणि मग साईबाबांनी च्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ती सगळी संत चरित्र लिहायला सुरुवात केली. आता हळूहळू करत त्यांना, तेही अगदी नास्तिक होते, विचारांनी तरकट होते, ते काही मोठे संत सत्पुरुष असे काही नव्हते, पण स्वतःच्या ठिकाणी काव्य प्रतिभा उत्तम होती. साईबाबांनी ओळखलं की ह्याचा अधिकार काय, नाहीतर त्यांचा स्वतःचा तमाशाचा फड होता. तमाशाच्या फडात लावण्या रचणे एवढं काम आणि पोलीस खात्यात नोकरी. त्या मनुष्याला संतत्व प्राप्त झालं. त्यांनी सांगितलं हे सगळं सोड गण्या तू आता आणि हे कर. हळूहळू करत त्यांना साईबाबांचा अधिकार समजला आणि त्यांच्या लक्षात आलं साईबाबा म्हणतील ते. खूप मोठ्या चरित्रामधले अनेक भाग आहेत, ते काही सगळे मी आपल्यापुढे मांडत नाही, परंतु त्यांनी सांगितलं की तू असा वाघ, आणि बदलत गेले, आयुष्य घडत गेलं. ते साईबाबांना पुढे साईबाबा संस्थांचे 36 वर्ष ते अध्यक्षच होते, आणि नंतर त्यांनी सोडलं. आप्पा म्हणाले या भानगडीत मला पडायचं नाही, म्हणून या लोकांनी काही तो अधिकार आपल्याकडे ठेवला नाही. सांगण्याचा हेतू आपल्याला असा की जेव्हा साईबाबांच्या ठिकाणी राहून साईबाबांचं मोठेपण कळायला लागलं, तसं दासगणू महाराज म्हणाले बाबा तुम्ही मोठे आहात हे कळणार कसं?
लोकांना, तुम्ही या इथे राहिला तिथल्या 4 लोकांना तुमचा अधिकार माहिती आहे, बाकीच्यांना तुमचं मोठेपण कसं काय कळणार? तर त्यांनी सांगितलं, गण्या तू काळजी करू नकोस, 50 वर्षानंतर ह्या शिर्डीचा बाजार व्हायचा आहे. बाजार होणार आहे, लोक इथं येतच राहणार आहे, त्याची तू काळजी करू नकोस. काय होणार आहे त्याची सांगण्याचा हेतू असा आहे की सद्गुरू हे बोलतात किती, नेमकं बोलतात, नेमकं सांगतात. तू नांदेडला जा एवढं सांगितलं दासगणू महाराज, तिकडे जाऊन हे काम कर एवढं सांगितलं दासगणू महाराज. पण केवढे मोठे कवी, केवढा मोठा अधिकार, 2 लाखाच्या वर ओवी संख्या आहे त्यांच्या काव्याची. एवढं मोठं काव्य त्यांनी निर्माण करून ठेवलेलं आहे दासगणू महाराजांनी. म्हणजे आपल्याला सांगायचा हेतू असा, ते नेमकं बोलतात. ते जे नेमकं बोलतात ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या ठिकाणी ते आचरणात आणलं. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, नेमकंच थोडंसंच त्यांच्या मुखातून प्रकट झालेलं आपल्याला दिसतं. आणि हृदयी स्वयंभची असे म्हणाले, गुरूंच्या मुखातून त्याबद्दल काय बाहेर पडतं, थोडंसंच. आपल्या हृदयात काय असतं ते स्वयंभूपणाने राहिलेलंच आहे. आता हे कोणाबद्दल सांगतायत, या अध्यात्मविद्येबद्दल. ते म्हणतायत ही अध्यात्मविद्या गुरूंच्या मुखातून काय आपल्याला काहीतरी गूढ कळेल, काहीतरी रहस्य कळेल, काय त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी ज्ञान मिळेल. सद्गुरू असं काहीच सांगत नाही. सद्गुरू फक्त एखाद्या शब्दाने मार्गदर्शन करतात. माऊली सांगतात, मोटके तेवढंच उदयजते, तेवढंच ते बाहेर पडतं, तेवढंच आविष्काराला येतं. कशाकरता सांगावं लागेल त्याचं लगेच उत्तर पुढच्या अर्ध्या ओवीमध्ये देतात. आणि ते म्हणतात, आणि हृदयी स्वयंभची असे, आमच्या हृदयामध्ये ते अध्यात्माचं ज्ञान स्वयंभू आहे, ते कुणी द्यावं लागत नाही, आमच्या प्रत्येकाच्या हृदयात दिलेलंच आहे. आणि म्हणून ते म्हणतात, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसया. आणि प्रत्यक्ष फावो लागे तैसे, ते तसंच्या तसं प्रत्यक्ष अनुभवाला यायला लागतं. मनुष्य त्याचा अनुभव घ्यायचा म्हणाला तर, आणि कसं, आपैसया, आपोआप. आपण जेव्हा केव्हा मुलं, आजकालच्या मुलांना सुद्धा जेव्हा आपण उपासना सांगतो, करा ही उपासना करा, ती उपासना करा, मुलं उपासना करायला लागतात. किती मुलं येऊन सांगतात की त्या उपासनेचा आम्हाला काय लाभ झाला, काही केलेलं नसतं आधी, पण मनाची पाटी स्वच्छ असते, निष्पाप असतात. आणि त्यामुळे जी काही उपासना घेतात, उपासना करतात, त्याचे अनेक चांगले अनुभव त्यांना जे येतात, ते सांगतात की नाही, ते काही असेल, तुम्ही म्हणता तसं काहीतरी आहे, एवढी गोष्ट खरी. तो जेवढा करतो, तो जेवढा अनुभव घेतो, किंवा त्यांनी जेवढं साधन केलं, त्या साधनाचा प्रत्यय त्याला तात्काळ येतो. येत नाही असं होतच नाही, प्रत्यय नाही. म्हणून का, कारण ते ज्ञान हृदयात आहे. आणि ज्याचं हृदय स्वच्छ आहे, ज्याचं अंतःकरण स्वच्छ आहे, त्या स्वच्छ अंतःकरणामध्ये ते प्रकट होणारच आहे. किती स्वच्छता आहे अंतःकरणाची, किती एकाग्रता आहे, किती उत्कटता आहे, किती त्याकडे वळण्याची तयारी. आता आपण सगळे आहोत, आपण सगळे अधिक बहिर्मुख आहोत, कारण आपण सगळे प्रापंचिक आहोत. प्रपंचातल्या समस्या आहे, समस्या सोडवतोय. रोजचा दिवस आपल्याला घर चालवायला पुरत नाही. दिवसाचे 24 तासाचे आम्हाला 48 तास दिले तरी आम्हाला कमीच पडतील, कारण संपतच नाही. आज प्रपंचाचा व्याप, गतिमान जीवन, आपल्याला असं वाटतं हे सगळं आपण ऐकतो, वाचतो, आपल्या मनाला पुष्कळ वाटतं आपण काहीतरी करावं, आपल्याकडनं काही होत नाही. आपल्याकडनं जेवढं होतं, खंत असते, अधिकाधिक चांगलं वागण्याचा आपण प्रयत्न करतो, आपल्याला काही त्याच्यातून मिळावं अशी आपण इच्छा करतो, पण आपल्याला त्याचा अनुभव दिसत नाही, तो फक्त वर कळत नाही. पण आतमध्ये प्रक्रिया चालू असते. आपण फक्त चांगलं वागत राहावं, आपण फक्त चांगलं आचरण करत राहावं, आपल्याला माहीत नाही तरी सुद्धा आतमध्ये आपल्याला तो किती सुधरवत असतो. फक्त श्रद्धा पाहिजे की जे मी करतो आहे ते त्याच्यापर्यंत रुजू होत आहे, ते मी त्याच्या चरणाशी 2 नमस्कार करता आले तरी पुरेचे आहेत. 1 नमस्कार सकाळी केला देवाला, 1 नमस्कार संध्याकाळी केला,
भगवंता एवढाच वेळ आहे बाबा, तुझ्या देवखोलीत पुन्हा यायला काही मला वेळ नाही. आत्ता तुझ्या देवखोलीत आलो, एक नमस्कार सकाळी ठोकलाय, आता झोपताना सगळं संपलंय काम, आता एक दुसरा नमस्कार ठोकून झोपतो. भावना जिथे प्रामाणिक आहे तिथे त्याच्या उलगडण्याची प्रक्रिया चालू आहे. आम्हाला नको कळू दे, एक दिवस जेव्हा कळेल त्यावेळी आपल्याला आश्चर्य वाटेल की हे घडलं कुठून. हे घडतच असतं, हे घडतच राहतं. आपल्याला भगवंतानी मोठं आश्वासन दिलंय, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति. कल्याणकारक ज्या गोष्टी आहेत त्या कल्याणकारक गोष्टी कधीही वाया जात. जे कल्याणाचं काम केलंय ते वाया गेलं असं कधी होतच नाही. प्रपंचामध्ये आम्ही आमची प्रपंचाची कामं करतो, ती कामं पुढे न्यायचा प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे करतो, तळमळीने करतो, वाया जाणार नाही. वाया जाण्याचं काहीच वाया जात. या जगामध्ये जे जे चांगलं केलंय तेही वाया जात नाही, जे वाईट केलंय तेही वाया जात नाही. आम्ही कसे सुधारत असतो आम्हाला कळत नाही, आम्हाला तो कसा मदत करत असतो आम्हाला कळत नाही, आमच्यात कसे बदल होतात आम्हाला कळत नाही. पण जेव्हा केव्हा एखादी वेळ येईल त्यावेळी आम्हाला त्या सगळ्याचा उलगडा होतो आणि तिथे आपल्याला कळतं, नाही अरे तो आहे आणि तोच सांभाळतो आहे. बस आहे ना. प्रपंचामध्ये आम्ही आणखीन काय अपेक्षा करणार आहे त्याच्याकडून, एवढीच अपेक्षा आहे त्याच्याकडून. म्हणून इथे त्यांनी सांगितलंय की ज्ञान बाहेरून येतच नाही, ज्ञान आमच्या हृदयात आहे. फक्त त्या ज्ञानाशी भिडायला आम्हाला रोज वेळ नाही, पण निदान आचरणात चांगलं राहायला आम्हाला अडचण नाही. तेवढं आम्ही करू शकतो. जेवढं आम्ही करू शकतो त्या प्रमाणामध्ये त्याची फळं आम्हाला मिळतात. आम्हाला कशी मिळतात, कुठे मिळतात, हा ज्याचा त्याचा अनुभव आहे. आणि त्यांनी वरती पहिल्यांदाच सांगितलंय की ते अनुभवाला येणार प्रत्यक्ष अनुभवगम्य ज्ञान आहे, प्रत्यक्ष अनुभव देणार आहे. असं होतच नाही की त्याचा अनुभव आला नाही. आता हे भगवंतानी सांगितलंय, त्या प्रवचनकाराला काय, प्रवचनकाराची काही ताकद नाही सांगण्याची, पण भगवंत आश्वासन देतोय आम्हाला की हे असंच आहे. आणि म्हणून ते सांगतात या ठिकाणी की जन्मांतराचा सगळा जो त्रास आहे जसा घालवून देतो तसंच स्वयंभची असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसया, आपोआप आपल्या ठिकाणी प्रकट होत जात. आपोआप. कुणी सांगतं इतकी वर्ष झाली आता मला असं स्वप्न पडलं, असं दिसलं. कुणी सांगतं इतकी वर्ष झाली मला हा असा दृष्टांत झाला. कुणी सांगतं इतका काळ गेला मला बाकी काही मी पाहिलं नाही, पण माझ्या बाबतीत मला हे असं घडलं, मला असं ऐकू आलं. अनुभव जो तो आपला अनुभव घेत असतो. आणि भगवंत ज्या प्रकारचा अनुभव द्यायचा आहे त्या प्रकारचा अनुभव देत असतो. देवीची पैगा सुखाचा पावटी. आता भगवंत सांगतात हा अध्यात्माचा मार्ग कसा आहे, सुखाच्या पायऱ्यांवरून चालण्याचा मार्ग आहे. आम्हाला रेड कार्पेट घालून दिलेलं आहे या ठिकाणी. चढता येई जे जयाची या भेटी. म्हणाले ज्याला भेटायला जायचं आहे त्याच्याकरता चाललो आम्ही भेटायला. त्या ठिकाणी आम्ही जातो. मग भेटल्या खीर मिठी भोगणे याही पडे. म्हणाले इथं आम्ही जसे जसे त्याच्यापर्यंत जात राहतो हळूहळू हळूहळू आम्हाला आधी त्याला भेटायचं आहे, आम्हाला उत्कटता आहे, आम्हाला तो कधी मिळेल, आम्ही त्याला हे म्हणू, आम्ही त्याला ते म्हणू, आम्ही त्याला हे मागू, आम्ही त्याला ते मागू. माऊली म्हणतात सुखाच्या पावलांनी, सुखाच्या पायऱ्यांवरून चालत जा, सहज तिथपर्यंत पोचशील आणि तिथे गेल्यानंतर काही पाहिजे आहे ही भावना संपून जाईल. भोगणेही पडे. कसे पडे? कीर मिठी पडे. त्याला मौनच, त्या भोगण्याला मौनच येतं, इच्छाच शिल्लक राहत नाही. परी भोगाची या ऐली कडलिये मेरे चित्त उभे ठेलेची सुखा भरे ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. आता ही कविता आणखीन त्याच्या पुढची आहे. परी भोगाची या ऐली कडलिये मेरे. मेरे म्हणजे काठ. म्हणाले इथे परंतु भोगाच्या अलीकडच्याच काठावर, म्हणजे भोग मिळावा, अमुक मिळावा, असा मिळावा, या वयात मिळावा, हे सगळं जे आहे
आईली कडली या मेरे, अलीकडच्याच काठावर चित्त उभे ठेलेची. जर चित्त उभं राहिलं, कुठे राहिलं? अलीकडच्याच काठावर उभं राहिलं. शिरलं नाही त्या गंगेमध्ये, शिरलं नाही त्या नदीमध्ये, शिरलं नाही त्या ओढ्यामध्ये, काय जे असेल त्याच्या समोर ते त्या जलाशयात शिरलं नाही. त्या दुसऱ्या काठावर जाण्याकरता त्यांनी धडपडच केली नाही. चित्त अलीकडच्या काठावर नुसतंच उभं राहिलं. तर म्हणाले सुखा भरे. म्हणाले काय होतं? ठेलेची सुखा भरे. अलीकडे उभा राहिला तर त्या उभं राहण्याबरोबरच त्याला सुखप्राप्ती होते. म्हणाले काय होतं? जसं सांगितलंय ना, श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशेषते, ध्यानात कर्म फलत्यागम, त्यागात शांती अनंतरम. लगेच त्यामुळे नुसतं चित्त अलीकडच्या काठावर उभं राहिलंच आहे, बस आहे. उभं राहिलं की शांती आहे. म्हणून ते म्हणतात चित्त उभे ठेलेची सुखे बरे. त्या उभं राहण्याबरोबरच त्याला सुख मिळतं. ऐसे सुलभ आणि सोपारे. म्हणाले हे कसं आहे? कष्टा वाचून मिळणारं सुख आहे, सुलभ आहे आणि सोपारे, आणि अत्यंत सोपं आहे. वरी परब्रह्म, आणि त्याच्यावर पुन्हा ब्रह्मच आहे. तिथे ब्रह्माशिवाय दुसरं कोणी नाही. म्हणजे आम्ही जेव्हा या सगळ्या मार्गाचा विचार करू, जेव्हा आम्ही आमचं जीवन सरळपणाने आचरणात आणू, जेव्हा आमच्या अंतःकरणातल्या भावना या सगळ्या अनसूय, त्या अर्जुनालाच त्यांनी म्हटलंय तसे आम्ही द्वेष मत्सर षड्रिपू यापासून जसे आम्ही दूर राहू, दूर होऊ, तसे तो जो मार्ग चोखळतो आहे त्या मार्गावर आमच्या पुढे परब्रह्मच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. ते सांगतात इतका हा सुलभ सोपा मार्ग आहे की ज्या मार्गावर परब्रह्माचीच गाठ आहे. पैगा आणिकही एक याचे. आणखी एक मोठेपण सांगतो. म्हणाले ह्या राजविद्या राजगुह्य योगाचं जे हाता आले तरी न वचे, ते एकदा हातात सापडलं तर ते आपल्याला सोडून जात नाही. आपण त्याला सोडून निघालो ना. रामानंद बिडकर महाराजांचं चरित्र कोणी वाचलं असेल तर बघा, त्या चरित्रामध्ये तो मनुष्य जेव्हा त्या मार्गापासून इकडे इकडे होतो त्यावेळी त्या माणसाला तो मार्गच जागेवर आणतो. म्हणजे आम्ही त्याच्यापासून दूर जायला लागलो, काहीतरी आमचं चुकलं, आमच्या उणीवा, आमच्या ठिकाणच्या कमतरता, आम्हाला ईश्वरापासून जर आम्ही जाऊ दे कंटाळा आला, आता हे करायला नको वाटतं, आता हे एवढं सगळं केलं, पुष्कळ केलं, आता कुठे करायचं, राहू दे, आता आपलं बसल्या बसल्या निवांत बसावं, 2 नमस्कार करावेत आणि बाकी काही करू नये, असं त्याला वाटायला लागलं की भगवंत म्हणतो तुला मी बरं सोडीन, तू सोडून जाशील पण तुझ्या हाडांकडून कामं करून घे. तुझा देह काय, तुझी हाडं झिजवायला लागली. म्हणजे त्यांनी सांगितलं की तो सोडत नाही. एकदा त्यांनी पकडलं की म्हणाले जे हाता आले तरी न वचे, जे आम्हाला प्राप्त झालंय. म्हणून मी म्हटलं की महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवण्याची एकच आहे, मला काय प्राप्त झालंय हा आपला प्रश्न आहे. आपल्याला प्राप्त झालंच आहे. आपण जर चांगले आहोत, आपण जर चांगल्या मार्गावरून जातो, आपण जर चांगले विचार करतो तर आपल्याला प्राप्त आहे ते हृदयात आहे. ते त्यांनी आपल्याला उलगडून अजून हे तुला मी दिलंय हे फक्त त्यांनी सांगितलं नाही, पण ते आम्हाला प्राप्तच आहे आणि ते आम्हाला सुटून जाणार नाही. आता तुम्हाला साधा अनुभव सांगते की माझे गुरु, तू काय करतेस, ध्यानाला बसतेस की नाही? म्हटलं हो बसते. मग तुला काय दिसतं? म्हटलं काही नाही, मला असं एक प्रकाशाचं हे दिसतं. तर ते म्हणाले कसं दिसतं ते? म्हटलं ते तिथे गोल गोल फिरतं, मग तो तेजस्वी प्रकाश असतो, मग तो सोनेरी असतो. अरे अरे म्हणाले, तुझी साधना इथे अडकून राहील, बस एवढंच आहे, काही सांगितलं नाही. अजून सुद्धा साधना अडकलेलीच आहे, म्हणजे तेवढंच दिसतं. कुठे काय त्याच्यामध्ये फरक पडला? नाही पडला. माहिती नाही का नाही फरक, कुठल्या जन्मामध्ये काय केलं असेल त्याच्यामुळे आपल्याला जर काय तो बिंदू दिसत असेल का, ते तेज दिसत असेल, काय असेल माहीत नाही. म्हणजे एवढंच बोलतात सत्पुरुष. आपल्याला सांगण्याचा हेतू असा की जे मिळवलं असेल, ह्या जन्मात तर काही मिळवलंय असं दिसत नाही, पण पूर्वजन्मात जे काही मिळवलं आहे त्याच्यामुळे जे काही आपल्याला जाणवत आहे, आता ती साधना पुढे कशी न्यायची,
काय माहिती या जन्मात न्यायचे का पुढच्या जन्मात नाही, बघतील सद्गुरू. आपण विश्वास टाकावा, सोपवून बसावं, गप्प, दुसरं काय करावं. कारण आपल्याला कळत नाही हे काय आहे. म्हणून त्यांनी सांगितलं जे मिळालं आहे ते कुठेच हातातलं सुटत, ते तसंच राहतं. आता जिथपर्यंत ती साधना येऊन अडकून बसली असली असेल, ती अडकलेलीच असेल, ती पुढे न्यायची. त्याच्याकरता काय परिश्रम आहेत माहीत नाही आपल्याला, ते कसे किती केव्हा कुठे करायचे माहीत नाही आपल्याला. पण ते अडकलं आहे एवढं कळलेलं आहे. पण अडकलं आहे म्हणजे ते संपत नाही आहे, ते नष्ट होत नाही आहे. मनुष्याला त्याचा तो जो आनंद आहे, त्याचा तो जो लाभ आहे ते देत राहते. म्हणून म्हटलं आपल्याला कळत नाही, आपल्याला मिळत नाही, आपण त्या साधनेपासून दूर राहतो, आपण वंचित आहोत का, ह्याची आपण विवंचना करूच नाही. काय चाललंय चालू दे. कारण ते जर आम्ही करायला लागलो ना, आम्ही विकृतीकडे जाऊ, आमचा मार्ग भलतीकडेच धावायला लागेल. कारण आमचं डोकं कुठेतरी सैरभैर होईल आणि त्यांनी आम्ही त्याच्या मागे धावत सुटू. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं, अहो ते तुम्हाला सोडून कुठं जात नाही, तुम्ही आपला तुमचा जो मार्ग आहे त्याचं आचरण करत राहा, काय व्हायचं असेल ते होईल. म्हणून ते सांगतात की इथे जे जे हाता आले तरी न वचे, ते आमच्या हातून सुटून जात नाही. आणि अनुभविता काही न वेचे, वरी विटेही ना. आणखीन पुढची गोष्ट, आपल्याला जो अनुभव येतो त्या अनुभवाकरता आम्हाला काही द्यावं लागत नाही. डोळे मिटले, आपल्याला खूप वाटतं की आपल्या डोळ्यापुढे जे काही आपण प्रतीक घेतलंय ते प्रतीक आपल्या डोळ्यापुढे यावं. 4 दिवस आलं, 5व्या दिवशी येत नाही, आज काय येत नाही, नाही आलं ठीक आहे, नाही आलं आज त्याचं. म्हणून ते सांगतात या ठिकाणी, अनुभविता काही न वेचे. अनुभव घेताना आपल्याला त्याकरता काही खर्ची घालावं लागत नाही, त्याला द्यायचं आहे. तेव्हा एकदा आपल्याला माऊलींनी काय सांगितलं, एक सिद्धांत, हृदयामध्ये ते ज्ञान पूर्ण रूपाने अस्तित्वात आहे. ते आमच्या अनुभवाला किती प्रमाणात देतील, ज्या प्रमाणात द्यायचे त्या प्रमाणात देतील. आपण आपला चांगला मार्ग सोडला नाही एवढं करू शकतो. आपण काही असे कुणी सरी घातली म्हणून आपण फाशी घेऊ शकत नाही, कुणी पुष्कळ साधन करतं म्हणून आपण करू आपल्याला झेपलं पाहिजे ना, आपल्याला वेळ मिळाला पाहिजे ना, आपल्याकडनं घडलं पाहिजे ना. आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या कर्तव्य आत्तापर्यंत सांगतच आलेत ते, की सगळं जो कर्तव्य कर्म आहे, स्वधर्म आहे, त्याचं आचरण करत राहा. ते आचरण करता करता माहीत नाही आपल्याला किती वेळ मिळेल. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की अनुभवाकरता आपल्याला काही वेचावं लागत. उगीच धावधाव पळपळ करून 5-5 तासन, 6-6 तासन, 8-8 तासन कशाच्या तरी मागे लागून ध्यानधारणा करा, जप करा, एका पायावर उभं राहा, साष्टांग दंडवत घालत जा, करू नका. हळूहळू साधना जशी वाढायची असेल त्या मार्गाने ते वाढवत नेतील. वरी विटेही ना. आणि जो अनुभव ते देतात त्या अनुभवाचा वीटही येत नाही. आम्ही जो काही अनुभव घेतो, जो काही आनंद, आम्हाला काय अनुभव मिळणार आहे, साधा अनुभव भगवंतांनी सांगितला, गीतेतच सांगितलं, प्रसादस्तु प्रसन्नता. ते म्हणाले ईश्वराची कृपा आमच्यावरती आहे. हे आम्ही कसं ओळखायचं, आमचं अंतःकरण सदा प्रसन्न राहिलं पाहिजे, सदा प्रसन्न राहिलं पाहिजे. आमच्या अंतःकरणाची प्रसन्नता हीच त्याची कृपा आहे. आमचं अंतःकरण जर प्रसन्न राहत नसेल तर आम्हाला विचार करायला पाहिजे, तर आम्हाला आमच्यापुरती धावपळ करायला पाहिजे. का बुवा आपण उदास का राहतो, आपण दुःखी का होतो, आपलं मन एकदम डिप्रेशनमध्ये का जातं, आपला मूड एकदम का जातो, असं नाही होता का? मग ज्याच्यामुळे घडतं त्यात आपली काय चूक आहे, ती चूक आम्हाला दुरुस्त केली पाहिजे, तीच आमची साधन आहे. भगवंतांनी सांगितलं अंतःकरण मन करारे प्रसन्न, सर्व सुखाचे साधन. तुकाराम महाराजांनी एकदम सोपं सांगितलं की मन प्रसन्न ठेवावास, सगळ्या प्रकारचं सुख आपल्याला मिळणार आहे. म्हणजे फार मोठ्या साधनेचा, त्याला गवसणी घालण्याचा आपण प्रयत्न करण्याचं कारण नाही. कारण त्यांनी इथे सांगितलं हे सोपं आहे, हे सहज आहे, याच्याकरता अट्टहास करू नका. फक्त याच्याकरता जे धरलं आहे त्या ब्रह्मालाच जाणून, त्या ब्रह्माचं स्मरण ठेवून
आपला व्यवहार, आपलं आचरण करा. त्याचं स्मरण ठेवलं की वेडवाकडं वागावं असं वाटणार नाही. त्याचं स्मरण ठेवलं की आपल्या मनात वेडेवाकडे विचार येणार नाही. त्याचं स्मरण ठेवलं की आपल्याला निर्णय कसा घ्यावा हे कळत नाही असं होणार. बरोबर निर्णय मिळेल, बरोबर परिस्थिती हाताळली जाईल, बरोबर आहे त्या संकटातनं मनुष्य बाहेर पडेल. पडलाच पाहिजे, कारण तो आहेच. विश्वास काय की तो आतमध्ये ज्ञानरूपाने बसलेलाच आहे आणि त्याला आवश्यक आहे जेव्हा वाटेल तेव्हा तो आम्हाला त्याची उकल करून देणार आहे. पण त्यांनी उकल करून द्यावी याकरता आमच्याकडून काहीतरी घडलं पाहिजे. ते फक्त आम्ही जे आपल्याला नेहमी आपण म्हणतो, काल परवाही तसंच बोललो की आपली दिवा लावायचा आहे तर आपली पणती चांगली घासून पुसून स्वच्छ पाहिजे, पणतीत तेल घातलेलं पाहिजे, पणतीत वात घालून ठेवली पाहिजे, काडेपेटी शेजारी तयार पाहिजे. त्याला वाटलं की तो दिवा पेटवणार. त्याची काळजी आपल्याला करायचं कारण नाही. त्याला पाहिजे तेव्हा तो पेटवून देईल आपल्याला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं वरी विटेही ना. जो अनुभव येतो त्या अनुभवाचा सुद्धा आपल्याला कंटाळा येतो. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. विटेही ना म्हणजे आता बस झालं, हाच अनुभव किती दिवस असं माणसाला वाटलं की गेलं फुकट, त्यांनी आम्हाला काही अनुभव नाही दिला तरी ठीक आहे, मी माझ्याकडून प्रसन्न आहे. आपण आपल्याकडनं प्रसन्न राहणं आणि आपलं जीवन प्रसन्नतेत व्यतीत करत जाणं हाच त्याचा अनुभव आहे. जसं आपल्या गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, लोक विचारतात, मी महाराजांना विचारायचे की महाराज आम्ही इतका जप करतो, दिवस रात्र उठून बसून पुष्कळ अट्टहास करून जप करतो, एवढा जप केला, एवढं साधन केलं तरी त्याचा अनुभव का आम्हाला येत नाही? तर महाराजांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. महाराजांनी सांगितलं, अहो तुम्हाला एवढं नामस्मरण करावंसं वाटतं, अट्टहासाने तुम्ही तासन तास नामस्मरण करता आणि ते रोज होतं आहे, हेच त्याचं फल आहे. वेगळ्या फलाची आवश्यकताच नाही आहे. म्हणजे आमच्या जीवनात काय घडतं आहे त्याचं मर्म आम्हालाच समजलं आणि त्याच्याकरता आमच्याकडे तितिक्षा पाहिजे, थांबण्याची आमची तयारी पाहिजे. त्याच्याशिवाय ते होत नाही. म्हणून अनुभवाच्या मागे धावणं हा आपला विषय नाही, तो घेऊन जाईल. आणि म्हणून आलेल्या अनुभवाला विटलो म्हणजे तो अनुभव आता पुरेसा नाही, त्याच्या पुढचा दे, आणखीन काही दाखव. आपण परमार्थ मार्गामध्ये हावरे पाहिजे, तिथे हाव पाहिजे. पण कशात? मी भरपूर साधन करीन, मी भरपूर त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करीन, मग त्यांनी काहीतरी त्याचं फल त्याला जे योग्य वाटेल ते द्यावं असं मागायला निघालो तर म्हणाले काय चूक आहे? पण त्याच्याकरता करायची तयारीपेक्षा मनुष्य त्याच्या नकारात्मक बाजूच पुढे आणतो. नकारात्मक नाही, फक्त सकारात्मक. म्हणून माऊली पुन्हा पुन्हा सांगते, तो हृदयस्थ आहे. त्या हृदयामध्ये त्यांनी ज्ञान ठेवलेलं आहे. त्याला ते केव्हा उकलून आम्हाला दाखवायचं आहे ते तो ठरवेल. आम्हाला शहाणं केव्हा? आज आम्हाला शहाणं कशात करायचं आहे? प्रपंचातले निर्णय घेण्यात. आज आमचे निर्णय घेताना ते यशस्वी व्हावेत एवढीच त्याची अपेक्षा आहे. त्याला असं वाटतं मी तेवढ्याकरताच याला सहाय्य करणार की ह्यांनी निर्णय कसा घ्यायचा आहे आणि घेतलेला निर्णय शेवटाला कसा जाईल. बस आपल्या आयुष्यात आपल्याला काही अनुकूल घडलं की समजावं ईश्वराची कृपा आहे. ही निश्चितपणे त्याची कृपा आहे. म्हणून आपल्याला वाटलं आहे तसं घडलंय आणि आपल्याला वाटलंय तसं घडलं नाही तर ईश्वराची इच्छा आहे. ही ईश्वराची इच्छा आहे. आपण तिथे मात्र देवा तुला माझं बरं बघवलं नाही, देवा तू असं कसं केलंस, मी तुला इतकं मागितलं, इतकं मागून सुद्धा तुला ऐकू आलं नाही का, किती वेळा तुला मागायचं, तू काही माझ्या मनासारखं करत. अरे देव म्हणतो कशाला? कारण एकदा देव माझ्यावर कृपा करतो आणि मला अनुकूल असं काही घडवतो असं जर म्हटलं तर देवाने जे मला प्रतिकूल घडवलंय त्याचं उत्तर काय? त्याचं उत्तर एकच आहे की ती ईश्वराची इच्छा आहे. मग ईश्वराची इच्छा मानायला तयार होणार का नाही होणार? झालंच पाहिजे. मनुष्यानी ते स्वीकारलंच पाहिजे. ईश्वराची इच्छा जर आम्ही नाही स्वीकारू शकत तर ईश्वराने कृपा करावी हे मागण्याचा आम्हाला काय अधिकार आहे? आम्हाला अधिकार नाही.
आम्ही मागू शकत नाही त्याला. आणि म्हणून भगवंत इथे सांगतात सगळं सोपं आहे, दुसरं काही करू नका, एवढंच करा. हा जो हृदयस्थ परमात्मा आहे त्या परमात्म्याला फक्त प्रतिक्षणी जाणं. म्हणाले ही जी राजविद्या राजगुह्य योग आहे हा योग वेगळा काही सांगत नाही, सोपा. म्हणून त्यांनी सांगितले सुलभ आणि सोपा, सहज आहे म्हणाले चढून जायला. हा सोपानं काही अवघड नाही आहे. म्हणून ते आम्हाला पुढे हे खरं आमच्याकरता, आम्ही आमच्यापुरतं समजून घेण्याकरता. जेथ जरी तू तार्किका, अर्जुना तू तार्किक आहेस म्हणजे पुष्कळ तर्कट लढवणार आहेस. तुझ्या ठिकाणी तर्क काही कमी उभे राहत नाहीत. ऐसी हन घेसी शंका. जर का म्हणाले तू तुझ्या ठिकाणी शंका घेतलीस की हे असं कसं, ही ज्ञानासारखी गोष्ट आहे, ह्या गोष्टीच्या ठिकाणी बरोबर वाचते ना. येथ जरी तू तार्किका ऐसी हन घेसी शंका, ना एवढी वस्तू हे लोका उरली केवी पा. म्हणाले अहो तुझ्या मनामध्ये आता असा विचार येईल, अहो एवढं तुम्ही सांगताय, आता इथं साधा प्रवचनकार सांगतोय तरी मनुष्य आश्चर्यचकित होतोय. तो म्हणतो अरे ही एवढी विद्या सोपी होती, मी आता 40 वर्षाचं झालो, मी आता 50 वर्षाचं झालो, मी 60 वर्ष गेली का फुकट माझी वर्ष, एवढ्या वर्षात मी हे एवढंच वाचलं असतं तरी पुरलं असतं. म्हणाले हे सगळं साध्या प्रवचनकाराचं बोलणं ऐकून सुद्धा वाटतं. इथे भगवंत सांगतायत, भगवंतांनी सांगितल्यावर अर्जुनाच्या मनामध्ये तर्क उभा राहिला. येथ जरी तू तार्किका ऐसी हन घेसी शंका. जर खरंच म्हणाले तू जर अशी शंका घेतलीस तर काही मोठी चूक नाही. ना एवढी वस्तू हे लोका उरली केवी पा. हो ही जर एवढं सोपं होतं तर मग ह्या लोकांच्या मध्ये ही कशी नाही पोचली, ह्या लोकांना याचा फायदा कसा नाही झाला, या लोकांना याच्यापासून का आजपर्यंत लाभ कसा नाही झाला. कारण म्हणाले कोणत्याही साध्या असं आहे, एकावर एक फ्री म्हटलं की मनुष्य धावलाच. म्हणाले इथे जर तुम्ही इतकं सोपं सांगताय तर म्हणाले लोक धावणार कसे नाहीत, आलेच असते या मार्गाला, आले नसते असं कसं झालं असतं. एकोत्तराची या वाढी जे जळतीये आगी घालती उडी. आता माणसाचा स्वार्थ आणि स्वभाव सांगितला. म्हणाले 100 रुपयावरती जर 1 रुपया व्याज आम्ही देतोय, आत्ता तुम्ही 100 रुपये दिलेत की आत्ता लगेच तुम्हाला 1 रुपया तासाला व्याज आहे असं म्हणाले कुणी जर सांगितलं तर त्या स्वार्थाने, कारण काय आमचं एकच अट आहे. काय अट आहे, या आगीमध्ये उडी घ्या. तर म्हणाले तो त्या आगीत उडी घ्यायला तयार होतो 1 रुपयाच्या व्याजाकरता. माऊली म्हणतात एकोत्तरे याची या वाढी, 100वर 1च रुपये मिळणार वाढीव, तेवढ्याकरता जे जळतीये आगी घाली ती उडी. मी काय वाटेल ते करायला जे तयार होतात ते अनायासे स्वगोडी सांडिती केवी. अहो म्हणाले हे जर इतकं सोपं आहे तर ही जर स्वतःच्या ठिकाणी एवढी गोडी निर्माण होणार आहे तर ते कशाला हातची सोडतील. ते तर आगीत उड्या घालायला तयार आहे, तिथे तर काहीच करायचं नाहीये, इथे फक्त सुखातच राहायचं आहे. तर ते अनायासे स्वगोडी, हे सुख सहज मिळत आहे, त्या सुखाची गोडी ते कशी सोडतील. कारण माणूस स्वार्थी आहे त्याच्या ठिकाणी, तो ते मिळवल्याशिवाय राहणार नाही. तरी पवित्र आणि रम्य देवीची सुखोपायेची गम्य, आणि स्वसुख वरी धर्म्य वरी आपण पा जोडे. परंतु म्हणाले पवित्र आणि रम्य देवीची सुखोपायेची गम्य, हे सुखाच्या उपायांनीच गम्य आहे, पवित्र आहे, रम्य आहे. आणि स्वसुख वरी धर्म्य, स्वतःला सुख देणारं आहे, तरी धर्माला ओलांडणारं नाही, धर्माची मर्यादा ओलांडायला लावणारं नाही. वरी आपण पा जोडे, आपल्याला आपल्याच ठिकाणी आपण जाणून घेतो, आपल्याला बाहेर जावंच लागत नाही. म्हणून आपल्याला उपनिषदांनी, सगळ्या ग्रंथांनी आपल्याला एकच गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे उपासना कशी करा आणि कशाची करा. तर उपासना हृदयस्थ परमात्म्याची करा, हे सगळ्यांचं सार आहे. सगळे आपल्याला सार रूपाने एकच गोष्ट सांगतात की हृदयस्थ परमात्म्या उपासना कुठे, हृदयात. आता ती उपासना जर आमच्याकडनं झाली तर तो आमचा जो अंतरात्मा आहे तो परमात्मा आम्हाला आमच्याच इथे मिळणार आहे. पण ती उपासना आम्हाला जर झेपली नाही तर मग बाहेर राम आहे,
मग बाहेर कृष्ण आहे, मग बाहेर नरसिंह आहे, मग बाहेर शंकर आहे, देवी आहे, मग बाहेर पडा. पण उपनिषदांनी सांगितलेली उपासना, इथे पण त्यांनी तेच सांगितलंय की तुम्ही हे जे मी सांगितलंय हे सगळं आता त्यांनी आता सारांश द्यायला सुरुवात केली. ते आता समप करताय, ते आता पुन्हा सांगताय की हे पवित्र आहे, हे रम्य आहे, हे स्वतःच्या सुखाचं आहे, हे सोपं आहे, हे सगळं तुम्हाला प्राप्त होण्यासारखं आहे. आणि कुठे तुम्हाला तुमच्याच ठिकाणी, आपल्याला आपल्याच ठिकाणी लांब जावं लागणार नाहीये. म्हणून वरी आपण पा जोडे, आणि आपणच आपल्याला जोडले जातो. आपल्याच हृदयात आपल्याला परमात्म्याचं अस्तित्व समजतं. ऐसा अवघाची सुरवाडू आहे, असा सगळ्या बाजूनी मोठा सुखाचाच विषय आहे हा. तरी जना हाती केवी उरोल आहे, तरी सुद्धा लोकांच्या हातामध्ये हा का नाही प्राप्त झाला आणि त्यांना का नाही त्याचा लाभ घेता आला. हा शंकेचा ठाव कीर होये, परी न धरावी तुवा. म्हणाले ही जी शंका आहे तुझ्या अंतःकरणातली ही खरी आहे, पण अर्जुना आत्ता अंतःकरणात शंका ठेवू नकोस. माऊलींचं विवरण बघा किती सुंदर आहे. यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काही सांगितलेलं नाही, हे माऊली सांगते. माऊली सांगते आता चाललेला जो विषय आहे, ह्या विषयाला समजून घेताना तुम्ही विकल्प ठेवू नका अंतःकरणामध्ये. जितकं शक्य आहे तितकं त्या आत्मतत्वाविषयी श्रद्धा सुदृढ करता आली तर बघा. म्हणजे हा अध्याय तुम्हाला जे त्या राजविद्या राजगुह्य योगाचं स्वरूप उकलून दाखवणार आहे ते तुम्हाला प्रत्ययाला येईल. जोपर्यंत संशयात्मा विनश्यती, त्यांनी आधीच सांगून ठेवलं. ज्याच्या अंतःकरणात संशय आहे, ज्याच्या अंतःकरणात विकल्प आहे, त्याला ते प्राप्त होऊ शकत नाही. असं निरागस मी म्हटलं ना, ते बिचारे गृहस्थ आज 72-75 वर्षाचे असतील. या वयात त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू, इतकं निष्पाप हास्य. मी म्हटलं खरोखरीच या विद्येने मनुष्याला इतकं सुसंस्कारित केलंय. दुर्दैव आहे आमचं की आम्ही त्यापासून दूर गेलो. कुठे त्या सिरियलमधल्या गोष्टी त्या आमच्या डोक्याला खटखट कुटकुट करत राहतात, आणि ही अशी का वागली, ती तशी का वागली, त्यांनी काय केलं, आजचं चुकून चालणार नाही कारण आता काल ती काय उत्तर देते बघितलं पाहिजे. या नसत्या भानगडी आम्हाला इतक्या लागल्या आहेत, इतक्या पडल्या आहेत. आम्ही सगळ्या विपरीत गोष्टीमध्ये रमलोय आणि आमचं निष्पापपण आम्ही घालवलंय. म्हणजे अशी माणसं बघितली की असं वाटतं की त्यांना परमेश्वरांनी दिलेली मोठी देणगी आहे त्यांच्या ठिकाणी. ही निष्पापता आणणार कुठून? आमच्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीला विकल्प आहे, प्रत्येक गोष्टीला विकल्प आहे. आमचं मन शांत स्थिर होऊ शकत नाही. म्हणून माऊली आम्हाला इथे सांगते की बाबांनो, अर्जुना तुझ्या मनात जरी असं आलं असलं ना की मग ह्या लोकांनी हे का नाही आपलंसं केलं, ह्या लोकांनी का नाही याचा लाभ उठवला, ही शंका जरी तुझ्या मनात आली असली तरी ती सोडून दे. आता त्या शंकेवर तू उभा राहू नकोस. आता मी जे सांगतो ते फक्त तू ऐक. मनात विकल्पाला जागा देऊ नको. आजचा विषय आपण